नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत रब्बीचं अनुदान आणि अतिवृष्टी अनुदान जर आपल्या खात्यावर जमा झालं नसेल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा। तर जर हे कारणामुळे जर आपले अनुदान रखडले असेल तर ते कोणतं कारण आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी बांधवांनो, जर आपली ई-KYC जर करायची राहिलेली असेल तर ई-KYC कंप्लीट करून घ्या, कारण ई-KYCमुळे जर आपलं अनुदान वंचित राहिले असेल तर हेही कारण असू शकतं। शेतकरी बांधवांनो, जर आपली ई-KYC जर कंप्लीट नसेल तर आपलं अनुदान येण्यास विलंब लागू शकतो। तर 30 तारखेच्या आतमध्ये आपलं ई-KYC नक्कीच कंप्लीट करून घ्या। ई-KYC केल्यानंतर एक 4 ते 5 दिवसांमध्ये आपल्या खात्यावर ही रक्कम जमा होऊन जाईल। तर ज्या शेतकऱ्यांच्या जी अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीमध्ये ज्या विहिरींची पडझड झाली होती अशाही शेतकऱ्यांना प्रति विहीर 30,000 रुपये इतके अनुदान मिळणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी आपला अहवाल म्हणजेच पंचनामा जर केला असेल तर त्या शेतकऱ्यांना नक्कीच आपल्या खात्यावर 30,000 रुपये हे अनुदान विहिरीच्या दुरुस्तीसाठी जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, जर आपली ई-KYC जर केली नसेल तर लवकरात लवकर ई-KYC नक्कीच करून घ्या। आणि ज्या शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांनी सहमतीपत्र देऊन सामायिक क्षेत्राचे जे अनुदान रखडले आहे तेही आपल्या खात्यावर जमा होऊन जाईल। शेतकरी बांधवांनो, जर आपल्या सामायिक क्षेत्राचं सहमतीपत्र जर दिलं नसेल तर त्याही शेतकऱ्यांना अनुदान येण्यापासून वंचित राहू शकतील। शेतकरी बांधवांनो, तर अशाच आपल्या शेती निगडित आणि योजनेअंतर्गत जर माहिती हवी असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा। शेतकरी बांधवांनो, तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।